स्क्रीन दिसते का? हो दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठे राहतो रे? आपण घरात राहतो, बरोबर? तिथे आजूबाजूला घरे असतात, वस्ती असते, शहरे असतात, तिथे आपण राहतो. जिथे सुखसुविधा असतील. एकच मिनिट. कोणाला तरी ऍड व्हायचं होतं. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. आपण कुठे राहतो? आपण गावात राहतो, शहरात राहतो. जिथे सुखसुविधा असतील, दवाखाने असतील, घरे असतील, शाळा, दवाखाने, ज्या सुविधा आपल्याला भेटतील अशा ठिकाणी आपण राहतो. तुम्हाला चित्रात दिसत आहे? एकच मिनिट. तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे, पहिल्या चित्रामध्ये डोंगरे आहेत, नद्या आहेत. जिथे तीव्र उतार आहे तिथे आपण घरे बांधू शकत नाही. तसेच दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहतो, जिथे नदी आहे, रस्ता आहे, दळणवळणाची सुविधा आहे, त्या ठिकाणी आपण घरे बांधू शकतो. आणि तिथे लोक एकत्र येऊन वस्त्या करतात. पुढच्या चित्रामध्ये एक नदी दाखवलेली आहे आणि नदीच्या साईडला एक घर दाखवलेलं आहे. म्हणजे हा आदिवासी विभाग आहे, जिथे लगेच नदीच्या साईडला घरे बांधू शकत नाही. कारण त्या नदीचा कधी कधी पूर येतो, संकटे येतात, सुनामी येते. सुनामी म्हणजे समुद्राच्या साईडला घरे बांधत नाहीत जवळ, कारण सुनामी येते. आणि दुसरीकडे एक गाव दाखवले आहे, जिथे सपाट जमीन आहे, रस्ते आहेत, सुखसुविधा आहेत. या ठिकाणी आपण घरे बांधून वस्ती करून राहू शकतो. तसेच मित्रांनो, वस्त्यांचा विकास कसा होत गेला आहे हे आपण आज या पाठात पाहणार आहोत. आज आपण मानवी वस्ती हा पाठ अभ्यासणार आहोत. मानवी वस्तीचे परिणाम काय आहेत आणि त्याच्यावरती परिणाम करणारे घटक हे पाहणार आहोत. वसाहत भूगोल ही एक भूगोलाची शाखा आहे. ती एक महत्वाची शाखा आहे. त्यामध्ये मानवी वस्ती हा पाठ आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. यासोबतच आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या करून राहतात. वस्त्यांचे सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत असतात. म्हणजे काय तर बघा मित्रांनो, सुरुवातीच्या काळात म्हणजे कधी, जेव्हा आदिवासी राहत होते, जंगलात भटकत होते, तेव्हाचा काळ. त्यानंतर लोकांनी वस्त्या करायला सुरुवात केल्या आणि जिथे साधन संपत्ती उपलब्ध असेल ना, त्या ठिकाणी त्यांनी वसाहती करायला सुरुवात केली. यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांचे स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. उदाहरणार्थ, समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी असतो. बघा, तिथं त्यांना काय आहे, व्यवसाय म्हणून ते फक्त मासेमारी करू शकतात. त्याची वस्ती म्हणजे कोळीवाड. वन प्रदेशात लोकांचे व्यवसाय वन उत्पादनावरती अवलंबून असते. जसे की आदिवासी लाकडे तोड वगैरे करतात, त्याप्रमाणे वन प्रदेशातील लोकांचे व्यवसाय हे वन उत्पादनावरती अवलंबून असतात. तसेच मित्रांनो, येथे आदिवासी वस्ती म्हणजे आदिवासी पाडा. सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की सुपीक जिथे जमीन असेल तिथे शेती व्यवसाय हा केला जातो, कारण तिथे पीक चांगले येतं. शेतकरी कुटुंबे आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपल्या आपल्या शेतीमध्ये घरे बांधून राहतात.
आपल्या जमिनीपासून लांब घर असेल तर ते व्यवस्थित शेती करू शकत नाही. त्यामुळे ते शेतातच घर बांधतात आणि तेथेच राहतात. यालाच वस्ती या नावाने संबोधले जाते. कालांतराने वस्तीचे रूपांतर वाडीमध्ये होते. म्हणजे वस्ती दाट झाली की वाडी तयार होते. ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात. उदाहरणार्थ शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. म्हणजे बघा, आपण पाहिलं पाण्याची उपलब्धता, भूरूपे, सुपीक जमीन, हवामान कसे आहे, सुसह्य हवामान आहे का, तेथे संकटे येतात का, जसे की भूकंप, सुनामी येते का तिथे, तिथे संसाधन कसे आहेत, वाहतूक कशी आहे, त्याच्या सोयी आहेत का, यावर मानवी वस्ती अवलंबून असते. यानुसार वस्त्यांची नावे दिली गेली आहेत. ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसाय अनुषंगाने हळूहळू इतरही पूरक व्यवसाय वाढ दिली जाते. पूरक व्यवसाय म्हणजे कोणते रे? शेतीसोबत पशुपालन हे ते पूरक व्यवसाय आहेत. मासेमारी, खणकाम हे त्याच्यासोबत केले जातात. त्यामुळे कामधंद्यानिमित्त आजूबाजूला प्रदेशातील लोक तेथे येऊन स्थायिक होतात आणि ग्रामीण वस्तीचे लोकसंख्या वाढत जाते. ग्रामीण वस्तीमध्ये शेती सोबत पूरक व्यवसाय केले जाते. जसे की आपण पाहिलं पूरक व्यवसाय कोंबडी पालन, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय केले जातात आणि त्यामुळे दुसऱ्या भागातील लोक येतात आणि तेथे स्थायिक होतात. राहायला लागले की वस्ती तयार होते आणि लोकसंख्या वाढत जाते आणि वाढत्या लोकसंख्येमुळे तेथे सुविधाही वाढत जातात. वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे तसे विविध विकास सुविधा पुरवल्या जातात आणि विकास होतो. अशा वस्तीत द्वितीय व तृतीय व्यवसायाचे महत्त्व वाढत जाते. म्हणजे तृतीय व्यवसाय कोणते? उद्योग, सेवा असे हे वाढत जातात आणि प्राथमिक व्यवसायाचा परिणाम कमी होतो. म्हणजे शेती वगैरे कमी होत जाते. यातूनच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीमध्ये होते. धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन व प्रशासकीय कारणांमुळे देखील हळूहळू वस्तीचे रूपांतर शहरात होते. म्हणजे या सर्व कारणांमुळे वस्तीचे रूपांतर कशात होते रे? शहरात होते. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या इतर सोयीसुविधांमध्ये वाढ होत गेल्याने पुढील शहरांचा रूपांतर कशात होते? महाकायमध्ये होते, महानगरात होते. हे महत्वाचे आहे, नीट ऐका लक्षपूर्वक. आता छोट्या छोट्या वाड्या आपण पाहिल्या. छोट्या छोट्या वाड्यांचं रूपांतर कशात होते? शहरात होते, महानगरात होते. हे आपण पाहिले. पहिल्यांदा आदिवासी वाडा होता, नंतर कोळी वाडा झाला. पहिल्यांदा वस्ती कशी तयार होते हे पाहिले. त्याचे रूपांतर नंतर ग्रामीण वस्ती, ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्ती, नागरी वस्तीचे रूपांतर शहर आणि शहराचे रूपांतर महानगरात कसे होते हे आपण पाहिले. त्याचा विकास कसा होत गेला आहे हे पण आपण पाहिले. यालाच अर्बन सेटलमेंट असं पण म्हणतात. याला शहरांचे पदुनाक्रम असेही म्हणतात. म्हणजे सुरुवातीला एक टाउन असतं, एक नगर असतं आणि नगराचे एकत्र येऊन ग्रामीण वस्ती तयार होते. ग्रामीण वस्ती तयार होऊन नगरे तयार होतात आणि नगरे एकत्र येऊन शहर तयार होते. अनेक शहरे एकत्र आले की महानगरे तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजले आहे का? हे आपण रूपांतर कसे झाले हे पाहिले. हे महत्वाचे आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचा भाग पाहूया. विविध वस्त्यांचा विचार केला असता ते लक्षात येते की मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्ती करून राहतो व तेथे निसर्गाशी जुळवून घेतो.
निसर्गामध्ये आपल्याला स्थितीनुसार मानवी वस्तीचे कृतीबंध निर्माण होतात. या पाठात आपण वस्तीचे प्रमुख कृतीबंध आणि त्यामागील कारणे अभ्यासणार आहोत. आपण यात काय अभ्यासणार आहोत? मानवी वस्तीचे कृतीबंध आणि त्याचे कारणे. तुला शिवायच्या का शिर्ट्या? आता आपण त्या वस्त्यांचे विविध प्रकार पाहणार आहोत एवढी किती मोठा होईल आणि पायाला जुळेल कृतीबंधाचे कारणे पायाला पाहणार आहोत. जुळेल इथं परिसरामध्ये पायाला जुळेल साधन सामग्री वापरून कटकारा फटकारा वापर इथं करून किती घरे नंबर आहे बांधून तिथं मानव राहू लागला. ए थांब कशात राहू लागला? बघा किती. कशाचा वापर कमी करून? करा सामग्रीचा. विज्ञान युगात तर मानवाने निवाराच्या प्रगती केली आहे. विज्ञान युगात प्रगती केली आहे. परिस्थिती निर्माण मोठ्या मोठ्या इमारती बांधू लागल्या आहेत. भविष्यात इतर ग्रह व उपग्रह याच्यावरही वसाहत करण्याचा मानव विचार करत आहे. पाय पाय चला आपण पाय चंद्रावरती, करते हलवते चल बाहेर मंगळावरती जायचा विचार नाही करत येत आहे आहोत. चल फिरवायचं असा होतं ते मानव फिरवायचं विचार होतं करत आहे. म्हणजे बघा, मानव किती प्रगती मला करत उद्योग आहे. झालाय नुसता जंगलात भटकण्यापासून ते दुसऱ्या ग्रहावर जाईपर्यंत मानव प्रगती करत कमी चालला आणावं आहे. लागतं बदलून आणावं लागतं. भटके जीवन आता मानवाने सोडून दिले. वसाहतीमुळे मानवाला स्थैर्य मिळाले. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीची स्थैर्याचा पहिली पायरी आहे. तुम्हाला जर विचारले की मानवी संस्कृतीचे स्थैर्याची पहिली पायरी कोणती, तर ती ग्रामीण वस्ती आहे. ग्रामीण एवढीच वस्तीचा पूर्ण झालंय विकास व सगळ्यांचं वाढीतून नागरी वस्ती निर्माण होते. काय होते रे? ग्रामीण वस्तीचा विकास व वाढीतून नागरी वस्ती तयार होते. आपण हे आधीही पाहिलं आहे. ग्रामीण वस्त्या ही संस्कृतीचे जतन करते. ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे पण जतन करते. तिथे जास्त सण समारंभ तो होतात, बसलाय त्यामुळे त्याच्यावर असं काय बोललं आहे की ग्रामीण वस्त्या हे संस्कृतीचे जतन करतात. ग्रामीण वस्तीमध्ये अण्णांचं लोकसंख्या पण वाढ काहीतरी होतं काल ही इथं नागरीकरणाचे अण्णांचं सुरुवात आहे. नाही आधार कार्ड नागरीकरणाची होती इथं सुरुवात अण्णाची कोणती आहे, तर लोकसंख्या वाढत जाणे ही नागरीकरणाची सुरुवात आहे. नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात. नागरी व ग्रामीण वस्तीत आर्थिक सहसंबंध मोठ्या प्रमाणात असतो. आर्थिक संबंध येणारच ना. नागरी आणि ग्रामीण वस्तीमध्ये आर्थिक संबंध असतात, कारण ते एकमेकाशी परस्पर संबंधित आहेत. ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये जातात, व्यापारीसाठी जातात, बँकांसाठी जातात, कारण तिथे ते सुविधा नसतात. आणि असं दाबलं काय तिकडून वरनं पाणी तिथे ग्रामीण वस्तीतील लोक बँकांसाठी शहरात जातात आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शहरातले लोक हे मध्ये येतात. नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्न घटकाशी पूर्ती करण्यासाठी ग्रामीण वस्ती करून राहतात. ग्रामीण आणि शहरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता, विज्ञान याच्या आधारे होतो. म्हणजे काय रे? शेतकरी भाज्या पिकवतात आणि ते शहरात नेऊन विकतात आणि शहरातले लोक त्याच्यावरती डिपेंड असतात. आणि ग्रामीण लोक शहरावरती डिपेंड असतात, कारण त्यांना बँकिंग वगैरे सुविधा या ग्रामीण भागात भेटत नाहीत म्हणून. पुढे एक स्वाध्याय दिलेला आहे, ते पाहूया आपण. वस्त्या विकासादरम्यान कोणकोणत्या प्रक्रिया सुरू होतात याचा विचार करून यादी करा. तर तुम्ही हा स्वाध्याय म्हणून लिहायचा आहे. पुढे पाहूयात आपण. आता आपण ग्रामीण वस्तीचे प्रकार पाहणार आहोत. ग्रामीण वस्तीचे 3 प्रकार आहेत: विखुरलेल्या वस्ती, केंद्रित वस्ती आणि रेषीय वस्ती. पहिला प्रकार आपण पाहणार आहोत. विखुरलेल्या वस्ती म्हणजे काय? विखुरलेल्या वस्ती म्हणजे घरे दूर दूर आणि
संख्येने कमी असतात. लोकसंख्या कमी असते म्हणजे इथे. सामान्य या प्रकारात वस्ती उंच सखल प्रदेशात, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंटी तसेच विस्तृत कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते. विखुरलेली वस्ती म्हणजे काय रे? लांब लांब घरं असणे, एकत्र हातात मोबाईल नसणे. मध्ये ठेवू नुसता. काय दाखवू प्राकृतिक नको रचना मोबाईल. तशी असते, त्यामुळे तिथे विखुरलेल्या वस्त्या असतात. तिथली घरे दूर दूर असतात. हे पहा, तुम्हाला दाखवते विखुरलेल्या वस्त्या कोणत्या आहेत ते. आहेत विखुरलेल्या वस्त्या. त्या कुठे कुठे असतात रे? बघा, घनदाट गवताळ प्रदेश, वाळवंटी तसेच कृषी क्षेत्र, विस्तृत कृषी क्षेत्र असेल त्या ठिकाणी विखुरलेल्या वस्त्या असतात. आता त्याचे आपण वैशिष्ट्य जाणून घेऊ. विखुरलेल्या वस्तींमध्ये अंतर स्पष्टपणे पाहायला मिळते. यात तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये की घरे लांब लांब आहेत. या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते, उदाहरणार्थ पाडा, वाडी इत्यादी. या वस्तीमध्ये पुरेशा सुखसुविधा, सेवा उपलब्ध नसतात, कारण घरे लांब असतात, सुविधा नसतात. या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात, त्यामुळे प्रदूषणमुक्त असतात. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवरती अवलंबून असतात. इथे सगळ्या सुविधा भेटत नाहीत, त्यामुळे त्या दैनंदिन गरजाच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवरती अवलंबून असते. आपण आता दुसरा प्रकार पाहणार आहोत, केंद्रित वस्ती. ओढे, नाळे, नद्या, तळी, भीती ना. सरोवर अशा पाणवठ्याजवळ या प्रकारची वस्ती असते. राजस्थान वाळवंटी प्रदेशात पाणी पुरवठा कमी असतो, त्यामुळे अशा केंद्रित वस्ती दिसून येतात, कारण तिथे पाणीच नसतं आणि तिथे लोक एकत्र येऊन घरे बांधतात आणि तिथे राहतात. त्यालाच केंद्रित वस्ती असे म्हणतात. सामान्यतः सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळे या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात. कारणे कोणती कोणती आहेत रे केंद्रित वस्तीच्या? बघा, सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळे या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात. तसेच संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक धार्मिक कारणांमुळे केंद्रित वस्त्या निर्माण होतात. त्याचे आपण वैशिष्ट्य पाहूया. वस्तींमध्ये घरे जवळजवळ असतात. वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात. वस्त्यांना स्थल व कालांतरापेक्षा वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो. काय होतं रे? वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो. या वस्तीतील जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात. या वस्तीमध्ये विविध जाती, जमाती, धर्म, पंथ, वंश व विविध प्रकारचे लोक एकत्र येतात आणि वस्ती करून राहतात. यामुळे अशा वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत. पुढचा प्रकार आहे ही आहे केंद्रित वस्ती. इथे रस्त्याच्या साईडला केंद्रित करून घरे बांधतात व दुसऱ्या चित्रामध्ये पाहतो आपण की इथे पाण्याचं तळ असेल तर त्याच्या साईडला घरे करून राहतात. अशी ही केंद्रित वस्ती आहे. पुढे आहे रेषीय वस्ती. आपल्याला दिसते आहे सॉरी, रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेश, पायथा इत्यादी प्रदेशालगत रेषीय वस्ती आढळतात. या प्रकारची वस्ती अरुंद व रेषाकृती प्रकारची असते. पाडायचंय का आणखी? पाडायचंय का? यामध्ये तुम्हाला दिसत आहे रेषा म्हणजे काय रे? एखादा रस्ता असतो, अशा प्रकारे सेटलमेंट असेल तर तेथे रेषाकृती वस्त्या निर्माण होतात. आपण याची वैशिष्ट्ये पाहूया. वैशिष्ट्य काय आहेत? या वस्तीमध्ये घरे एका रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने अनेक
रांगा तयार होतात. रस्ता एकमेकांशी समांतर असतात. घरांशिवाय वस्तीमध्ये काहीच दुकाने असतात. रस्त्याच्या साईडला दुकाने बांधतात कारण त्यांच्या नफ्यासाठी ते रस्त्याच्या साईडला दुकाने बांधतात. भविष्यात रस्त्याच्या दिशेने या वाढत गेलेल्या वस्त्या कालांतराने नगरात रूपांतर होतात. भारतातील किनारपट्टीचे प्रदेश प्रामुख्याने नद्या, राज्य, राष्ट्रीय महामार्ग अशा प्रकारच्या रस्त्यांवरती या वस्त्या आढळतात. ठीक आहे, आपण आज काय काय पाहिलं रे ते पाहूयात. राहिलेला पाठ आपण पुढे अभ्यासूयात. आपण आज पाहिले त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण वस्ती म्हणजे काय हे पाहिले. गाव, शहर, महानगर कसे तयार होतात हे पाहिले. ते विकसित होण्यासाठी कोणकोणती कारणे आहेत व त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे पाहिले. त्यासोबत वस्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहिले. वस्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत रे? विखरलेले वस्ती आहेत. तेथे घरे लांब लांब असतात. केंद्रित वस्ती पाहिली ज्यामध्ये घरे खूप जवळ असतात आणि रेषाकृती वस्ती पाहिली ज्यामध्ये घरे रेषाकृतीमध्ये असतात म्हणजे रस्त्याच्या साईडला वगैरे बांधलेले असतात आणि त्याचसोबत त्याची वैशिष्ट्येही पाहिली. कोणाला काही शंका आहेत का? हॅलो, कोणाला काही